माझे व्हिडिओज का आले नाहीत हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन, पण त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग पूर्ण बघावा लागेल. तरी ते मी बाथरूमसाठी काही गोष्टी मला हव्या होत्या, त्या मी मागवून घेतलेल्या आणि ते पार्सल आलं होतं. आणि मग मला करायची होती तिखट शंकरपाळी, कारण की खूप दिवसापासून मिस्टर सांगत होते की त्यांना तिखट शंकरपाळी खायची आहे. मग ज्या पद्धतीनं मला येतात त्या पद्धतीनं मी तिखट शंकरपाळी केली आणि खरंच खूप छान झाली होती. त्यामध्ये थोडा चाट मसाला देखील टाकला होता, त्यामुळे एकदम टेस्टी लागत होत्या. आणि ते थोडं तिखट कमी पडलं, त्यामुळे मी थोडं तिखट मसाला टाकून त्या पुन्हा एकदा मिक्स करून घेतल्या आणि अगदी कुरकुरीत अशा छान झाल्या होत्या. आणि मी मागे एकदा सांगितलं होतं की मी किचनसाठी काहीतरी मागितले, तर हेच आहे ते. पण त्याचं काम अजून पूर्ण व्हायचं आहे. ते टाईल्सला रेबिन लावायचे आहेत मला, पण त्याचं काम झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला पूर्ण ते टाईल्सला मी कसं लावलं आहे ते दाखवेन आणि लावल्यानंतर ते कसं छान दिसतं ते देखील दाखवेन. तर माझे खूप जुने ड्रेस होते, ते मी एकदा दोनदा घालून असेच ठेवले होते लग्नाआधीचे. तेच ड्रेस मी अल्टर करून घ्यायला गेले होते, कारण की ते खूप लॉंग होते. त्यामुळे मी थोडं ते कट करून घेतले. आणि जेव्हा आपण लोणी काढतो ना, तेव्हा काढल्यानंतर काय वाटत नाही, पण जी भांडी आहेत ना ती बघितली की नाही, ही भांडी कधी आपण घासून होईल असं वाटतं मला, कारण की खूप निघतच नाहीत लवकर भांडी ती. आणि संध्याकाळी झाडांचं जसं आपण रोज काळजी घेतो तशी मला माहिती नव्हतं की झाडांची माती अशी थोडी वरखाली करायची असते, त्यामुळे ते देखील करून घेतलं. स्वयंपाकामध्ये मी आज मेथीची भाजी केली होती आणि मेथीची भाजी म्हणलं की भाकरी आलीच, त्यामुळे भाकरी देखील करून घेतल्या. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ का आले नाहीत हे बघायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघताय त्याबद्दल खरंच मी आभारी आहे, कारण की माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज खूप येत आहेत. तुमचा सपोर्ट असाच राहू दे मला. आणि धन्वीतला हवा होता केक, आणि त्याचे पप्पा केक घेऊन येणार होते, म्हणून आम्ही शॉपमध्ये बसून केकची वाट बघत होतो. आणि फायनली धन्वीतला जो केक हवा होता तो केक मिळाला आणि त्यानंतर तो खूप खुश झाला. आणि ते माझं स्वयंपाक देखील सगळा झालेला आहे आणि संध्याकाळी आम्ही जेवण देखील केलं. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.